नमस्कार, मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर। आज आपण नव्याने भेटतो आहोत नवीन विषयासहित। ऑटिझम ADHD मूल आणि त्याच्या वर्तन समस्या याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। पण ऑटिझम ADHD मूल नेमकं काय असतं, कसं असतं, त्याच्या बाकीच्या समस्या काय असतात याविषयी बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे। तर बऱ्याच वेळा आपण बघतो की ऑटिझम आणि ADHD मुलांमध्ये भरपूर वर्तन समस्या असतात। तर त्या कोणत्या असतात याविषयी आपण जाणून घेऊया की काही वेळा ऑटिझम ADHD मुलांमध्ये असू देत किंवा डिले डेव्हलपमेंटची मुलं असू देत किंवा इतर कुठल्या सिंड्रोमची मुलं असू देत, त्यांच्यामध्ये अतिरेकीपणाची वागणूक आपल्याला दिसून येते। जसे की दुसऱ्याला शारीरिक हिंसा करणे, ढकलणे, चिमटे काढणे, थुंकणे, कान ओढणे, नाक ओढणे, दुसऱ्याचे हातपाय ओढणे वगैरे, चावणे किंवा लाथा मारणे, पाय आपटणे, चापट्या मारणे, इतरांना मारणे, वस्तू फेकून मारणे वगैरे, वस्तू फेकून देणे, एखाद्याला काहीतरी टोचणे, हे मोस्टली ADHD मुलांचे हे बिहेवियर बघा आपल्याला की बऱ्याच वेळा हेतुपुरस्सर कृती ADHD मूल करताना आपल्याला दिसतं की विनाकारण दुसऱ्याच्या खोड्या काढतं मूल। तर अशा प्रकारे हे अतिरेकीपणाची वागणूक आपल्याला ऑटिझम ADHD किंवा इतर सिंड्रोमच्या मुलांमध्ये सुद्धा दिसून येते। दुसऱ्याच्या हातातील वस्तू खेचून घेणे, विस्कटून घेणे, असे हे अतिरेकीपणाची वागणूक मुलांमध्ये दिसते। काही मुलांमध्ये विध्वंसक वर्तणूक पण आपल्याला दिसते की जसं काही ऑटिझम मुलं बघा, आमच्याकडे एक मूल होतं की जे कपडे फाडायचं, नवीन कपडे जरी अंगामध्ये असतील तर त्याचे अगदी असे दोरे काढायचं आणि हळूहळू ते दोरे काढून कपडे फाडून टाकायचं। तर अशा प्रकारे विध्वंसक वर्तणूक पण ऑटिझम ADHD मुलांमध्ये आपल्याला दिसते की थोडं जरी कुठे फाटलेलं असेल तरी पण ते सगळं फाडून टाकणे, हे एक वर्तन आपल्याला ऑटिझम किंवा ADHD मुलांमध्ये दिसून येतं। तसंच पुस्तकं, मासिकं, कागद फाडणे हे पण बऱ्याच मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं। तोडफोड करणे, वस्तूंची तोडफोड करणे, मग ती वस्तू कुठलीही असो, टेबल खुर्ची असेल किंवा फ्रीज, TV असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील, फर्निचर असेल, खेळणीची तोडफोड करणे असतील, तर अशा प्रकारे विध्वंसक वर्तणूक मुलांमध्ये दिसते। स्वतःच्या वस्तू खराब करणे हे पण एक विध्वंसक वर्तन मुलांमध्ये दिसून येतं आपल्याला। तर अशा प्रकारे ही विध्वंसक वर्तणूक मुलांमध्ये आपल्याला दिसून येते। तर इतरांच्या कामामध्ये किंवा अडथळा आणणे हे पण एक वर्तन आपल्याला ऑटिझम ADHD मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं। जसं की कुठेही अस्वच्छता करणे, शी करून ठेवणे। बऱ्याच वेळा छोटी मुलं जेव्हा असतात किंवा त्यांना ट्रेनिंगच मिळालं नाही तर बऱ्याच वेळा मूल कुठे पण शी करून घेतात। त्याला तो सेन्स नसतो की टॉयलेटमध्ये जाऊन आपल्याला टॉयलेट बाथरूमचाच वापर या गोष्टीसाठी करायचा आहे, तर याचं ट्रेनिंगसुद्धा आम्हाला त्यांना द्यावं लागतं। तर त्यामुळे काय होतं की मुलांनी या कृती केल्या तर आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणून याला अडथळा आणणे हे एक वर्तन याला म्हटलं जातं, इतरांच्या कामामध्ये असो किंवा स्वतःच्या कामांमध्ये असो। तर इतरांना त्यांची कामं न करू देणे। बऱ्याच वेळा आपण बघतो ऑटिझम ADHD मूल की जर कुणी काही काम करत असेल तर त्यांचं बऱ्याच वेळा अटेन्शन सिकिंग बिहेवियर असतं की तुम्ही ते काम करू नका किंवा माझ्याकडेच लक्ष द्या, ही वर्तणूक मुलांमध्ये आपल्याला दिसून येते। तर ते आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। आपल्याला आपली कामं व्यवस्थित करू देत नाही, स्वतःही सांगितलेलं काम करणार नाही आणि आपल्याला पण आपलं काम करू देणार नाही। तर अशा प्रकारे आपल्या कामामध्ये ते अडथळा निर्माण करत असतात। किंवा आपण जर काही TV बघत असू, काही वाचन करत असू किंवा इतर कुठल्या गोष्टी करत असू तर आपल्या अवतीभोवती मुद्दाम येऊन आवाज करणार, गोंगाट करणार, गोंधळ करणार, तर हे पण वर्तन आपल्याला या मुलांमध्ये दिसून येतं। किंवा आपली किंवा इतर कुणाची वस्तू न विचारता घेऊन टाकणे, हे पण या मुलांमध्ये वर्तन आपल्याला दिसून येतं। किंवा उगीचच खूप रडणे, ओरडणे, आवाज काढणे जोरजोरात विनाकारण, किंवा दरवाजे आपटणे आहे, वस्तू आपटणे आहे, आवाज करणे, तर पाय आपटणे वर खाली असो किंवा उड्या मारणे असो, तर हे वर्तन मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं की जेणेकरून मूल अटेन्शन सिकिंगसाठी हे बिहेवियर करतं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। किंवा त्याच्यामागे अनेक वेगळे कारणं असतात। जेव्हा आपण बिहेवियर मॉडिफिकेशन करतो मुलांचं, त्यावेळी त्यामागचे कारणं आम्ही शोधत असतो की मूल हे वर्तन का करतं आहे। तर सध्याला आपण फक्त मुलाचे वर्तन समस्या कोणत्या असतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तर
बऱ्याच वेळा मुलांमध्ये स्वतःला हानी करून घेणे हे एक वर्तन आपल्याला मुलांमध्ये दिसतं. तर डोके आपटून घेतात बरीच मुलं, की आत्ता जसं आम्ही नवीन ॲडमिशन झालेली मुलांचे बऱ्याच वेळा फोटो टाकतो. मूल स्वतःला चावून घेणे किंवा डोकं आपटून घेणे किंवा भिंतीवर डोकं आपटणे किंवा इतरांना डोकं मारणे, अशा प्रकारचं वर्तन बऱ्याच वेळा मूल करताना दिसतं. केस ओढताना दिसतं, मग ते स्वतःचे केस असो किंवा इतरांचे केस ओढताना दिसतं. मूल स्वतःला जखमा करून घेणे. आमच्याकडे आत्ताच एक रिसेंट आलेलं 2-3 महिन्यांपूर्वीचं ॲडमिशन आहे. ते मूल जर थोडं जरी काही लागलं असेल तर तिथे ती करून ती जखम मोठी करणे, त्यातनं अक्षरशः रक्त काढणे, हे पण मुलांचं वर्तन आपल्याला दिसून येतं. ही पण एक वर्तन समस्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येणे. स्वतःला मारणे, ओरबाडणे, हे पण बऱ्याच मुलांमध्ये हे वर्तन आपल्याला दिसून येतं, की त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं किंवा मनाविरुद्ध काही केलं तर मूल स्वतःला मारून घेतं, ओरबाडून घेतं, हे पण आपल्याला दिसतं. तर बऱ्याच वेळा मूल पेन पेन्सिल जर असेल तर नाकात किंवा कानामध्ये घालणार, तर अशा प्रकारे वर्तन करताना आपल्याला मुलं दिसतात. किंवा काही वेळा काही मुलं भयंकर खाण्याचा क्रेज असतं मुलांना, सतत स्वयंपाकघरामध्ये किंवा आईला सतत बऱ्याच वेळा ऑटिझम ADHD मुलांमध्ये असं दिसून येतं की एकानंतर एक खाण्याच्या डिमांड त्यांच्या चालूच असतात, की एक झालं की दुसरं काहीतरी खायला मागतील, दुसरं झालं की काहीतरी प्यायलाच दे किंवा काहीतरी देच, अशा कंटिन्युअस डिमांड त्यांच्या असतात. तर हे पण एक वर्तन समस्या मुलांमध्ये आहे. तर त्यामागचं कारण आपल्याला शोधायला लागतं. मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती बिहेवियर मॉडिफिकेशन प्लॅन देतो पालकांना. तर काही मुलं बऱ्याच वेळा असं दिसतं की माती खातात किंवा कागदं खातात किंवा इतर झाडाची पानं वगैरे खातात, की ज्या खायच्या वस्तू नाही आहेत अशा वस्तू मुलं खाताना आपल्याला दिसतात. ही पण एक स्वतःला हिंसा किंवा हानिकारक वर्तणूक मुलांमध्ये आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला मुलांमध्ये या वर्तन समस्या दिसतात. तर काही वेळा मुलांमध्ये असं दिसून येतं की एकच प्रकारचं वर्तन मूल करताना आपल्याला दिसतं, की जसं अंगठा चोखणे आहे किंवा तोंडात बोटे घालणे आहे, तोंडात वस्तू घालणे आहे, तर किंवा नखे खाणे आहे, दात चावणे आहे, दात खाणे आहे, किंवा काही मुलं कान ओढतात, नाक ओढतात, हे पण आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतं. काही मुलं विनाकारण डोकं हलवताना आपल्याला दिसतात, किंवा काही मुलं विनाकारण बॉडीची मूवमेंट करताना आपल्याला दिसतात, शरीराची हालचाल करताना आपल्याला दिसतात, किंवा विनाकारण पाय आपटत चालणे हे पण मुलांमध्ये आपल्याला दिसतं, किंवा खालीवर उड्या मारत चालणे हे पण वर्तन आपल्याला दिसतं, किंवा एकच गोष्ट सारखी करणे हे एक वर्तन आपल्याला मुलांमध्ये दिसून येतं. ADHD ऑटिझम मूल असेल किंवा इतर प्रकारची कुठली मुलं असतील तर या वर्तन समस्या आपण आज बघतो आहोत. तर या वर्तन समस्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात. तर काही मुलांमध्ये विचित्र वागणूकसुद्धा आपल्याला दिसून येते. तर विचित्र वागणूक म्हणजे की वयाला साजेसं असं वर्तन नसणे, जसं की स्वतःशीच हसणे, स्वतःशीच बोलणे, सेल्फ टॉकिंग जे म्हणतात, तर अशा प्रकारचं वर्तन मुलांमध्ये दिसतं, किंवा विचित्र आवाज काढणे हे पण बऱ्याच वेळा मुलं करताना दिसतात. ही पण एक वर्तन समस्या आहे. दुसरे बोलतात तीच नक्कल मुलं करतात, की समोरचं घरामध्ये जर आपले आजी आजोबा असतील किंवा पप्पा मम्मी जे काय बोलतील किंवा शाळेतले शिक्षक असतील किंवा इतर मुलं जी असतील तर त्यांची नकल करणे, तसंच्या तसं बोलणे, अशा प्रकारचं वर्तन मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. किंवा इतरांप्रमाणे हावभाव करणे हे पण वर्तन मुलांमध्ये आपल्याला दिसतं. तर काही वेळा बऱ्याच वेळा मुलं की छोटी मुलं जेव्हा असतात त्यावेळी आपण बघतो की सू केल्यानंतर मूल सू पसरवून टाकतं किंवा त्याच्यामध्ये हात घालून, हे नॉर्मल बिहेवियर आपल्याला मूल 6 महिने, 8 महिने, 10 महिने, वर्षभराचं मूल असतं, 1.5 वर्षांचं असतं, तोपर्यंत आपल्याला हे करताना दिसतं. पण मूल जर मोठं झालेलं असेल, 5-7 वर्षांचं असेल आणि तरीही असं वर्तन करत असेल तर ते त्याच्या वयाला साजेसं असं वर्तन नाही आहे. म्हणून हे एक विचित्र वर्तन म्हणून आपण त्याला संबोधलेलं आहे, की जर सूशी केली तर तीच पसरवणे वगैरे असं आपल्याला बऱ्याच वेळा काही मुलांमध्ये दिसून येतं. नको त्या गोष्टींशी अतिप्रमाणात खेळणे,
किंवा चपला बुटं असतील वगैरे. बऱ्याच वेळा आपण बघतो की मुलांना चपला बुटांशी खेळणे आवडतं किंवा पाणी खेळणे आवडतं किंवा कुठलीही गोष्ट न खाण्यासारखी किंवा तोंडात घालण्याची गोष्ट नसेल तरीही त्या गोष्टीशी खेळणे किंवा त्या गोष्टी तोंडात घालणे वगैरे अशा प्रकारचं विचित्र वर्तन मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. नको त्या वस्तू गोळा करणे हे पण आपल्याला दिसून येतं. दुसऱ्यांना विनाकारण स्पर्श करणे हे पण एक वर्तन मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. इतरांना खेटून उभं राहणे किंवा असंबंध बडबड करणे हे पण वर्तन मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. किंवा बरीच मुलं आपण बघतो की वयात येणारी काही मुलं असतात की पळत जातात किंवा येतात आणि इतरांना मिठी मारतात. तर हे पण विचित्र वर्तन आहे की कुणाच्या परमिशनशिवाय किंवा कुणाला विनाकारण जाऊन मिठी मारणे किंवा शेक हँड करणे वगैरे ह्या गोष्टी अनॲक्सेप्टेबल बिहेवियर आहे मुलांचं, की हे अमान्य केल्या जातं समाजामध्ये. अशा प्रकारचं वर्तन आपल्याला या मुलांमध्ये दिसतं. काही मुलांमध्ये सोशल बिहेवियर जे आहे ते पण आपल्याला विचित्र असं दिसून येतं की ज्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये समाजामध्ये बाहेर पडल्यानंतर या मुलामध्ये काहीतरी वेगळेपण आहे हे आपल्याला दाखवून देतं त्याच्या त्या वर्तनावरनं. जसं की काही मुलं कुणाच्या वस्तू घेऊन येणे, त्यांना ते चोरून आणणे किंवा खोटं बोलणे ही कन्सेप्ट या मुलांमध्ये नसते मोस्टली. त्यांना समजत नाही की आपण खोटं बोलतो आहे किंवा वस्तू कुणाची चोरून आणतो आहे किंवा बिना परवानगीचं कुणाच्याही वस्तू घेणे हे त्यांना ती वस्तू जर आवडत असेल, त्या गोष्टीचं क्रेज असेल तर ती गोष्ट ती मूल करतं. तर अशा प्रकारे मुलाचे वर्तन आपल्याला समाजाला अमान्य असे वर्तन आपल्याला दिसून येतात. तर बऱ्याच वेळा मुलं विचित्र हावभाव मुलं आपल्याला करताना दिसतं, तर ते पण समाजाला अमान्य असं बिहेवियर मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. तर किंवा काही वेळा आपण बघतो की त्याच्या वयाला साजेचं असं वर्तन मूल करत नाही. कुठेही कपडे काढणे वगैरे असं पण वर्तन काही मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. किंवा अश्लील किंवा असंबंध बडबड करणे जे आपण बघितलं किंवा अपमानास्पद बोलणे, भाषेत बोलणे इतरांशी, तर हे पण वर्तन काही मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. बरीच मुलं आपण बघतो की वयात येणारी मुलं ही की अपोजिट जेंडरविषयी त्यांना अट्रॅक्शन दिसून येतं या मुलांमध्ये. तर अशा प्रकारे हे समाजाला अमान्य असं बिहेवियर या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. काही मुलं ही एकलकोंडी असतात, अलिप्त राहतात, हे पण आपल्याला दिसून येतं. काही काम न करता एकाच जागी उभं राहणे किंवा एकाच जागी बसून राहणे हे पण आपल्याला अमान्य असं बिहेवियर या मुलांमध्ये दिसून येतं. नजरेला नजर न देणे, आय टू आय कॉन्टॅक्ट न करणे हे पण एक वर्तन समस्या मुलांमध्ये आहे. ही म्हणजे जर मूल छोटं आहे आणि त्याच्यावरती भरपूर काम केलेलं आहे तरी पण मूल आय कॉन्टॅक्ट करत नाही आहे, तर ही एक वर्तन समस्या म्हणायला हरकत नाही. किंवा मुलांची नजर स्थिर नसणे, इतर मुलांसोबत न मिसळणे ही पण एक वर्तन समस्या मुलांची आपल्याला दिसून येते. बऱ्याच वेळा काही मुलं आमच्याकडे असं पण एक मुलं आहे ऑटिझम की ते दोन्ही पाय जवळ घेऊन असं बसून राहतं भिंतीला टेकून. तर हे पण एक वर्तन समस्या आहे की शरीराजवळ पाय घेऊन तासनतास तसं बसून राहणे ही पण एक वर्तन समस्या आपल्याला दिसून येते मुलांमध्ये. तर आणि जसं की आपण ऐकायला येतं आहे मुलाला पण तरीही आवाज न देणे, न देणे किंवा प्रतिसाद न देणे, तर ही पण एक वर्तन समस्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येते. किंवा इतरांसोबत किंवा राहणे किंवा एकलकोंडेपणा असणे ही पण एक वर्तन समस्या आहे असं आपल्याला दिसून येतं. प्रतिकार प्रवृत्ती ही पण या मुलांमध्ये आपल्याला दिसून येते. जसं की सूचना पाळण्यास नकार देणे. बऱ्याच वेळा ADHD मूल जे आहे की जे आपण नेहमीच बघत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत की ADHD मूल हे भयंकर प्रतिकार करतं कुठल्याही गोष्टीसाठी. नवीन कुठली गोष्ट करायची असेल किंवा कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर त्यासाठी अपोजिट फोर्स खूप लावताना आपल्याला मूल दिसते. हे आमच्या बऱ्याच ADHD मुलांविषयीच्या
व्हिडिओजमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की ADHD मूल हे भयंकर प्रतिकार करतं प्रत्येक गोष्टीला. ऑटिझम मूल पण हे सुरुवातीला प्रतिकार करतं, पण जेव्हा त्याचं हे रुटीन होऊन जातं त्यावेळी त्याचा तो प्रतिकार करणं कमी होतं आणि तो ते ॲक्सेप्ट करतं आणि ते करायला लागतं. पण ADHD मूल हे रोज नवीन काहीतरी गोष्टीला, कधी त्याचा मूड स्विंग असेल काही सांगता येत नाही, कधी त्याचा मूड स्विंग होईल हे पण आपण सांगू शकत नाही. तर त्या ठिकाणी मूल आपल्याला प्रतिकार करताना दिसतं. तर त्याचे मूड स्विंग सतत असतात ADHD मुलाचे. तर मूल प्रतिकार करताना आपल्याला दिसतं. शाळेच्या कुठल्या गोष्टीमध्ये किंवा घरातल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये सहभाग न घेणे हे पण या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. एकटं राहणे किंवा इतरांसोबत मिक्स न होणे, कुठल्याच कार्यक्रमामध्ये सहभाग न घेणे हे पण या मुलांमध्ये दिसून येतं. शाळेमध्ये पण आम्ही जेव्हा ग्रुप ॲक्टिव्हिटी घेतो तर त्यावेळीसुद्धा एकतर मूल कुणाच्या तरी खोड्या करेल किंवा पळून जाईल तिथून, या गोष्टी आम्हाला प्रकर्षाने जाणवतात. तर ज्यावेळी आम्ही बिहेवियर मॉडिफिकेशन करतो मुलांचं, तर त्यावेळी आम्ही याच्यावरती काम करतो. पालकांना पण तशा सूचना देतो की हे बिहेवियर, त्याचं हे जे वर्तन आहे त्याचं मॉडिफिकेशन कसं करायचं आहे, त्याला आपल्याला समाजमान्य असं वर्तन कसं करण्यास प्रवृत्त करायचं आहे, मोटिवेट करायचं आहे, याविषयी आम्ही पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला प्रतिकार प्रवृत्ती या मुलांमध्ये दिसून येते. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःची काळजी न घेणे हे पण या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यांना ती कन्सेप्टच नसते की आपल्याला बरं वाटत नाही आहे किंवा कुठली गोष्ट, जसं की आपण आता बघितलं की बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या खायच्या नसतात, तर त्या गोष्टी तोंडात घालणे, वस्तू तोंडात घालणे, तोंडात बोटं घालणे, मग ते हात स्वच्छ आहेत अस्वच्छ आहेत हे त्यांना समजत नाही. हात तोंडात घालून घेतात मुलं, बोटं तोंडात घालतात, वस्तू तोंडात घालतात. तर हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. तर असं वर्तन आपल्याला या मुलांचं दिसून येतं. त्याला जर आपण एखाद्या वेळी, बऱ्याच वेळा काही मुलांमध्ये असंही वर्तन दिसून येतं की आपण एखादं बोलावूनसुद्धा काम सांगितलं तरी त्याच्याकडे ते मूल जाणीवपूर्वक लक्ष देत नाही, कारण त्याला ते करायचं नसतं, टाळायचं असतं. तर असं पण मुद्दाम लक्षण ADHD ऑटिझम मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. किंवा काही वेळा उद्धट बोलणे, हे ADHD मुलं बऱ्यापैकी बोलतात, तर त्यांच्यामध्ये हे उद्दाम बोलणे, उद्धट बोलणे हे एक वर्तन मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. तर अशा या वर्तन समस्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात. काही मुलांमध्ये अतिशय चंचल वर्तणूक असते, त्याला अतिचंचलता असं म्हटलं जातं, हायपर ॲक्टिव्हिटी आपण असं म्हणतो मुलांमध्ये. तर अति बडबड करणे, म्हणजे कंटिन्युअस बोलत राहणे, बडबड करणे, ही पण एक वर्तन समस्या आहे. किंवा काही मुलं बऱ्याच वेळा आपण बघतो किंवा शाळेतून किंवा घरातून इतरत्र भटकत राहतात, निघून जातात. तर ही पण एक वर्तन समस्या आहे. आमच्याकडे मागेच आत्ताच एक मूल आलं होतं 4-6 महिन्यांपूर्वी. तर ते मूलसुद्धा असंच होतं की घरातून निघून जायचं मूल, आपण पायी चालत जायचं आणि 5-10 किलोमीटर गेलो आहे आपण, थकतो आहे आपण, याचंसुद्धा त्याला भान नसायचं. पण ते घरातून निघून जाणे, आणि त्याला बऱ्यापैकी मॉलचं क्रेज होतं मुलाला, तर ते मूल मॉलमध्ये निघून जायचं. एवढं तरी माहिती होतं ॲटलिस्ट की त्याला त्या गोष्टीचं क्रेज आहे आणि तो तिथेच आपल्याला नेमकं सापडेल. तर बरोबर मूल त्या जवळपासच्या किंवा इतर कुठल्या मॉलमध्ये सापडायचंच. तर अशा प्रकारे शाळेतून असेल किंवा घरातून मूल निघून जायचं आणि मॉलच्या ठिकाणीच आपल्याला मॉलमध्ये मूल सापडायचं. तर अशा प्रकारे या मुलांमध्ये हे वर्तन आपल्याला दिसून येतं. किंवा अतिचंचलतेमध्ये एका जागी 5 मिनटंसुद्धा न बसणे, मग ते मूल छोटं असो किंवा मोठं असो. मोठ्या मुलांमध्ये सुद्धा काही वेळा हे वर्तन आपल्याला दिसून येतं की एका जागी 5 मिनटंसुद्धा मूल बसत नाही. तर अशा प्रकारे या वर्तन समस्या आहे. काही मुलांमध्ये आवाजाची पण भीती आपल्याला दिसून येते, एखाद्या जागेविषयीची पण भीती मुलांमध्ये आपल्याला दिसून येते, एखाद्या वस्तूविषयीची पण भीती आपल्याला दिसून येते, एखाद्या प्राण्यांविषयीची पण अतिभीती मुलांमध्ये आपल्याला दिसून येते. बऱ्याच वेळा आपण पालक सांगतात की मोठ्या आवाजाला मूल घाबरतं, मिक्सरचा आवाज असेल किंवा इतर कुठला असेल किंवा डीजेचा आवाज असेल किंवा एखाद्या मोठ्या मशीनचा आवाज असेल, कर्र आवाज असतील, मोठ्या आवाजाला मूल घाबरतं. तर हे ऑडिटरी सेन्सशी पण रिलेटेड आहे आणि हे वर्तन समस्येशी पण रिलेटेड वर्तन असं आहे मुलाचं. किंवा बऱ्याच वेळा आपण मागे पण असं बोललो होतो की
काही वेळा मुलं माणसांची पण भीती असते, जसं की डोक्यावरती केस नसलेल्या माणसांना पण काही मुलं घाबरतात, किंवा मोठी दाढी असलेली माणसं जी आहेत त्यांना पण मूल बऱ्याच वेळा घाबरताना दिसतं. इतरांपेक्षा वेगळं दिसणारी किंवा चष्मा घालून असणारी माणसं जी आहेत त्यांना पण मूल बऱ्याच वेळा घाबरताना दिसतं. काही वेळा प्राण्यांची पण भीती मुलांना दिसते. कुत्रा, मांजर असो किंवा इतर कुठले प्राणी असो, त्यांची पण अतिभीती वाटणे हे पण योग्य वर्तन नाही आहे, समाजाला अमान्य असं वर्तन आहे. तर अशा प्रकारे आपण ऑटिझम आणि ADHD मुलांमध्ये कुठल्या वर्तन समस्या असू शकतात याविषयी जाणून घेतलेलं आहे. आणि या व्यतिरिक्तसुद्धा इतरही वर्तन समस्या मुलांमध्ये असतात. आणि या व्यतिरिक्त कुठल्या वर्तन समस्या जर तुमच्या मुलामध्ये असतील आणि त्या मॉडिफाय कशा करायच्या आहेत, तर याविषयी जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल, त्याचं मॉडिफिकेशन तुम्हाला जर करून पाहिजे असेल, तर त्यासाठीसुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 99 70 59 84 29 9970598429. तर या व्यतिरिक्तसुद्धा जर तुमच्या मुलामध्ये अजून कुठल्या वर्तन समस्या असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला बदल अपेक्षित असतील, की ही वर्तन समस्या त्याची आपल्याला कमी करायची आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आमच्याशी निश्चितच संपर्क करू शकता. तर आज आपण ADHD आणि ऑटिझम आणि इतर सिंड्रोम प्रकारातली मुलं जी आहेत, इतर इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीची जी मुलं आहेत, इतर मायक्रोसिफॅली आहे, CP आहे, हायड्रोसिफॅली आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा या वर्तन समस्या दिसून येतात आपल्याला. तर याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. तर आज आपण आता इथे थांबणार आहोत. याचं मॉडिफिकेशन प्लॅन तुमच्या मुलामध्ये जर अशा कुठल्या समस्या असतील तर तुम्ही त्यासाठी आमच्याशी संपर्क करू शकता, किंवा मेसेजमध्ये सुद्धा टाकू शकता की आमच्या मुलामध्ये ही वर्तन समस्या आहे आणि त्याच्यावरती आम्हाला मॉडिफिकेशन करण्याची गरज आहे. ती वर्तन समस्या, त्यावरती जर आमचं मार्गदर्शन जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितच कॉन्टॅक्ट करा, किंवा मेसेज बॉक्समध्ये मेसेजसुद्धा करू शकता. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन निश्चितच करू. तर अशा प्रकारे आपण आता इथे थांबूया. धन्यवाद.